इथं काय बघायचं आहे? मंगळ बघायचं. मनस्तापाशिवाय इथं मंगळाचं नक्षत्र येणार आहे ते 8 आणि 10 इथं दाखवणार आहे. म्हणजे मनस्तापाशिवाय, नुकसानीशिवाय, मानहानीशिवाय तुमच्या हातात काही असणार नाही, हे पक्का. पुन्हा राहूचं नक्षत्र चालू झालं, बरोबर. राहूचं नक्षत्र चालू झालं. राहूच्या नक्षत्रात तुम्ही काय करणार आहात? राहू शनीप्रमाणे जाणार आहे. शनी आता इथे कुठे आहे? 10 आणि 11. ओके. राहू कुठे बसलाय? तो आणखी बघा. आणि 10 आणि 11 आहे. म्हणजे सन्मानानं तुम्हाला रक्कम तुमच्या हातात पडेल. कारण 10 तारीख मान सन्मानाचा आहे. म्हणजे तुमच्या इच्छेप्रमाणे तुमची इच्छा पूर्ती होईल. तुम्हाला जर वाटलं की ही माझी प्रॉपर्टी आहे, ही एवढ्या लाखाची, एवढ्या करोडची आहे, ती साधारणतः तेवढ्या करोडला जायला पाहिजे. आणि त्यावेळेला दशमपान जेव्हा लागतं तेव्हा गिराईक हजर असतं. समाजाचं ते घर होईल, ती जागा त्या दिवशी जाईल आणि तुमच्या लाभाप्रमाणे जाईल. अशा वेळेला ही साधारण कंडिशन आपल्याला हवी. झालं? त्याच्यानंतर काय करणार आहे? त्याच्यानंतरचं नक्षत्र जे आहे ते गुरुचं नक्षत्र आहे. ते 10 डिग्री असतं. 10 डिग्री असतं म्हणजे किती? आपल्या 2 तासाच्या ऐवजी 20 तास. म्हणजे गुरुच्या नक्षत्रात पहिले 20 तास ते काम करायचं आहे. म्हणजे ते विकलंच आहे. बरोबर आहे? आता इथं गुरु काय आहे? हे कोर्ट आहे. आता तुमचं कोर्ट येत आहे. ती काय करत? हो, तुम्ही बाहेर बसायचं, मध्ये बोलायचं नाही. कोर्टाचा निर्णय झालाय ना, मध्ये बोलायचं ना, बाहेर बसायचं. आमचा बघू काय करायचं. म्हणजे कोर्टाचा शिपाई किंवा पेजी जो कोणी तिथं असेल ना, त्या गेटकडे जायचं सोडाच. किंवा तिथलं इन्चार्ज जो कोणी पाठवलेला असेल गेटनं, त्याच्याकडे जायचं सोडा. तिथला शिपाई हो तुम्ही बाहेर बसायचं, आम्ही बघतोय ना माझ्या घरातलं. म्हणजे हे जो कोर्ट आहे, कोर्टाचा निर्णय आहे तो तुम्हाला मनस्ताप देणारा राहील. म्हणजे आता कुठं? शनीचं. बरोबर? तीच गोष्ट प्रशासनासाठी करा. तिथं काय आहे? कर करायची. तिथं कर करायची आहे. म्हणजे घराचा ताबा सोडण्यासाठी, प्रॉपर्टीचा ताबा सोडण्यासाठी 3रं स्थान म्हणून आम्ही कर करायची धरली. बरोबर आहे का? कर करायची काय कंडिशन असणार आहे? म्हणजे 3-20 गुरुचं नक्षत्र असणार आहे. 3-20 चा अर्थ 6 तास, 7.5, पावणे 7 तास. कधी के शेवट. कारण गुरुचं नक्षत्र इथून चालू आहे. ते करकेत किती राहिले? शेपूट राहिलाय 1-4 तास. 1-4 म्हणजे 3-20. 3 म्हणजे 6 आणि वरचा 20 म्हणजे समजा अर्धा तास धरला तर 1 तास, पावणा तास एवढं बरोबर. पण जाण्याच्या पहिले 7 तास धरा ना. त्याच्यानं पेपर पाहिजे 7.5 तास धरा पडतात. शेवटचे 7.5 तास इथं येईल. जर बरोबर झालं. आता याचा गुरु कुठे आहे? 8 आणि 11. एक बरोबर काय लक्षात. मी आता आत्मज्ञानाबद्दल बरंच जे काय बोललो, मनस्ताप, टेन्शन, नाही. जेव्हा या अष्टम स्थानाबरोबर 11वं स्थान आपल्याला होणार आहे, तेव्हा त्याच्यातनं मिळणारा माल जो आहे तो बेहिशेबी माल असतो. अनएक्सपेक्टेड फायदा होतो. म्हणजे तुम्ही जर म्हटला की या जागेची किंमत याला कोण विचारते अरे खिंडार झालाय, त्याच्यात 10पट किंमत सुद्धा देईल. कारण ते एखाद्याला हॉटेलसाठी किंवा कमर्शियल जागेसाठी त्याला ती जागा उत्तम वाटेल. तो सांगा की किती पैसे पाहिजे, मी एवढे देतो चला. 8
आणि 11 म्हणजे इजी मनी, फुकटचा पैसा, लिबरल मनी, भरपूर पैसा. जर मृग नक्षत्राचा वेळ तुमचा 9 ते 5 मध्ये 9 ते 5 मध्ये जर इथं तुम्हाला मृग नक्षत्र मिळालं म्हणजे पुनर्वसू नक्षत्राचा शेवटच्या चरणात जर तुमचा व्यवहार झाला तर अमाप पैसा प्रॉपर्टी कोर्टाला देणार आहे ना. उरलेले पैसे तुम्हाला कोर्ट देणार आहे. तेच पैसे एवढे होती की तुमची ती देण्याची अमाऊंट आहे ना ती तुम्हाला काहीच वाटणार नाही. कदाचित असं वाटेल झालं तर बरं झालं ते तर दिलं तरी आणि कुणाची एवढं सगळं मिळालं. पुन्हा गणित नक्षत्र चालू बरोबर आहे. 3:20 ते 16:40 म्हणजे पूर्ण गणित नक्षत्र इथं बसणार आहे कारण मी याची बॉर्डर झाली. क्षणी काय करणार आहे ते कोर्ट आणि हे तिथं तर कोर्टाच्या दरांचा चालला आहे. तिथं कोर्टाचा निर्णय आहे. कोर्टाच्या निर्णयाच्या फायद्याची जी काय प्रॉपर्टीचा व्यवहार होती ते फायद्याने म्हणजे यांना या नक्षत्रावर आणि त्या नक्षत्रावर केलेलं बेनिफिट. पण एवढं बेनिफिट असणार नाही ते. पण हे सन्मानानं तुम्हाला वाटेल की बाबा माझं कोर्टानं बरं केलं, मला पण 4 पैसे मिळाले, मी समाधानी आहे, म्हणजे माझा मान राखला गेला. नंतर माझी जागा फुकटच अशी फुकली गेली नाही असं निश्चित. त्याच्यानंतर बुधाचं नक्षत्र चालू. बुधाचं नक्षत्र चालू. बुधाचं पूर्ण नक्षत्र इथे जर झालं तर बुध कसं 5 आणि 2 ऑपरेट होणार आहे. हे जरी तुमचं धनस्थान असलं, हे जरी तुमचं धनस्थान असलं तरी हा समोरचा फायदा आहे. म्हणजे हा व्यवहार कसा होईल, हा व्यवहार होताना अक्षमतान होईल की समोरचा माणूस ऍक्च्युअल बाजार भाव जर त्याचा 10 असला तर तो त्याला 11 द्यायला तयार. पण ऍक्च्युअल जर त्यांनी रिअल व्हॅल्यू काढली तर ती 15 असते. मोठ्या बाजार भावाप्रमाणे ते 10 चे 11 दिले, तुम्हाला 1 जास्त मिळाला. पण जर ते तसंच तुम्ही जर व्यवस्थित केला तर ती गोष्ट 15 ची असायला म्हणजे तुम्हाला जेव्हा 1 मिळाला तेव्हा समोरच्याला 4 मिळाला किंवा तुम्हाला 1 मिळताना समोरच्याला किमान 2 मिळाला. समोरचाच जास्त पाहिजे आणि तुम्हाला ती जी रक्कम मिळाली ती तेवढी पुरेशी नाही पण तुम्ही फायद्यात आहात. म्हणजे चुटपुट करायची गरज नाही. अशी चुटपुट करायची गरज लागणार नाही. पैसे तुम्हाला मिळतील पण समोरचा जेवढ्या समोरच्यानं आपल्यावर आहे तिथं काय आहे, तिथं सुमारे आहे पण इथं केतू आहे. केतू तुमचा रविवार नक्षत्रात सांगितलंय तुम्हाला ते 5 आणि इथं रविवार सांगितलं तुम्ही ते 5 आणि 9 व्यवहार काही बेनिफिट काय सरकारनं लेवल लावून सरकार जागा केली म्हणजे काय होईल यात जेवढं रिक्वायरमेंट होती तेवढं केलं, आपल्या नशिबात नव्हतं म्हणून केलं असं म्हणायचं की गप्प बसा. काय म्हणायचं, आपल्या नशिबात नव्हतं तर ते आपल्याला कसं लागणार आहे असं म्हणायचं. म्हणजे तुमच्या नशिबावर टोळून शांत झालं कारण ती 2 ताना फेडले
नव्हतं, मिळालं नव्हतं, गेलं, जाणार. तिसरं तारा म्हणजे प्रॉपर्टी जाणार आहे, गेली. बरोबर आहे. आता त्या कर्क लग्नामध्ये जर गेला तर इथं कन्या नाही, सॉरी शुक्राचं नक्षत्र असणार, बरोबर ना? शुक्राचं नक्षत्र असणार, बरोबर ना? केबीच्या शुक्राचं नक्षत्र आहे, शुक्र 5-12. 5-12 म्हणजे काय? 10 कोटीची प्रॉपर्टी गेली आणि पुन्हा 1-2 कोटी तुम्हाला द्यायचे. 5-12 म्हणजे समोरच्याचा फायदा, समोरचा तुम्हाला लुटणार आहे. सगळ्यांना माहिती आहे की 10 कोटीची प्रॉपर्टी आहे, पण लिलाव होताना 5 कोटीत होती, 6 कोटीत होती, 7 कोटीत होती, पण 1-2 कोटी तुम्हाला द्यायचे. त्या दिवशी लिलाव करायचा. आता त्याच्यानंतर पुन्हा काय येणार? रवीचं नक्षत्र येणार आहे. रवी 5 आणि 9 उपयोग नाही, म्हणजे यांनी या दिवशी लिलाव काढायचा ना. तिसऱ्या स्थानात असताना त्याला कुठेही फायदा होणार नाही, तर 5 आणि 9. आता त्याने लिलाव कधी काढायचा? नुकसानी करणार आहे तर त्यानं आता पुन्हा लिलाव कधी? तिसऱ्या स्थानात प्रॉपर्टी घेतली. आता आणखी त्याच्यात थीम आहे, प्रॉपर्टीचाच प्रश्न आहे. ही प्रॉपर्टी आहे आणि हे त्याचं धनस्थान आहे. ही प्रॉपर्टी आहे आणि हे त्याचं धनस्थान आहे. इथं चेक करायचं. इथं तर काय होणार आहे? मंगळ मिळणार आहे, पहिल्यांदा मिळणार आहे का? मंगळ तुम्ही थोडे मंगळाचं नक्षत्र अर्ध असतं, म्हणजे 12 तास तुम्हाला मंगळाचे मिळणार आहे. मंगळ कुठे आहे? मला जर कुठला नाही काही 8 दिवसात तुम्हाला लिलाव सांगायचा आहे, तुम्ही मला सांगा चालेल. तुम्ही तिसऱ्या सणाची तारीख सांगण्यापेक्षा इथं 9 ते 5 म्हणजे मंगळाचं नक्षत्र धरून सांगा, तिथं 6 आणि 11 मिळेल. इथं तुम्हाला समोरचा लुटेल, इथं तुम्ही समोरच्याला लुटल्याशिवाय सोडणार नाही. आपल्याला तेच पाहिजे ना, आपलाच फायदा पाहिजे. समोरचा काय तुम्हाला म्हणणार आहे का मी कमवलं एवढे घे बाबा पंजाब कर, नाही म्हणा. बरोबर असंच आहे ना. म्हणजे तिसऱ्या तराचा चार्ज सोडण्यापेक्षा प्रॉपर्टीचा फायदा इथं म्हणून मी इथलं नक्षत्र त्याला दिलं आणि ते मंगळाचं नक्षत्र दिलं, म्हणजे मंगळाचा दुसरा पाठ जो होता नंतरची 2 चरण जी आहे ती तुळ्यात येणार आहे. आणि ती जर पंचमात आलेली असती किंवा चतुर्थात जरी गेलेली असती तरी सुद्धा 6 करायला लागले, म्हणजे त्याच्यातनं पैसा तयार होणार आहे, हे पक्का झालं. म्हणजे आता तिसऱ्या तरात न धरता तुम्ही हिंदन मुहूर्त धरला, काय फरक पडला का? आपल्या बाजूची गोष्ट आहे ना, मग इथं करायचं का इथं करायचं? बरोबर आहे. आता राहू आहे, राहूच्या खेळीप्रमाणे तुम्ही सांगितलं इथे 7 आणि 8 थोडं तुम्हाला पकडून करायचं, काय करायचं नाही. मंगळाचं नक्षत्र आहे, पुन्हा गुरु आहे, गुरु पुढे आहे 7 आणि 10. गिराईक मिळेल त्याला घर मिळेल, तुम्हाला काय अंगठा? कारण चंद्र पंचमाला तुम्हाला अंगठा का म्हणून विचारलं. इथं पहिले 10 डिग्री इथं आहे, त्या 10 डिग्री इथं म्हणजे पहिले 20 तास इथं आहे. त्यानंतर हे जर वेळ काढली समोरचा आणि त्याचं घर, समोरचा आणि त्याचं घर म्हणजे हे 4थं स्थान आहे, म्हणून समोरच्याचं घर म्हणतात. त्याला घर मिळालं, त्याला प्रॉपर्टी मिळाली, तुम्हाला अंगठा. कारण चंद्र पंचमात, चंद्र पंचमात आहे म्हणजे त्याच्या लाभात आहे, त्याच्या सप्तमाच्या लाभात आहे. तुम्हाला ठेवला, समोरच्याला घर मिळालं, साधेकडे म्हणजे कसं करणार आहात तुम्ही? तुम्हाला काय करायचं? आपल्याला सुटेबल दिवस कुठला ते बघायचं. 12 लग्नात बघायचं का बदल आहे?
बोला आणि कोणाचा काय भेटणार? असं पण तुम्ही आता जे बोला द्वी स्वभाव लग्न असेल तर मग 6, 11 एक ग्रह येत नाही. कन्या लग्न घेतलं समजा तर इथे जसं 6, 11 मंगळ येतो इथून लग्नाला युनिक सिच्युएशन येते ना त्याचं काय प्रत्येकाला तुमचं 2,000 रुपयाला काय सगळ्यालाच मिळणार नाही ना. म्हणून द्वी स्वभाव लग्नासाठी एखादं उदाहरण सांगा ना की त्यांनी कसा दिवस ठेवला 6, 11 लागण्यासाठी 6 आणि 11 हा हे द्विस्वभाव हे कन्या म्हणतात कन्या लग्न 6 शनी आहे लावत चंद्र आहे त्यांना काही बेनिफिट नाही ना. नाही मिळणार त्यांना काही बेनिफिट नाही ना. कधीच काय नाही. सांगितलं कोणत्या लग्नाला काय विजिबल आहे हे बघायचं. अरे घर विक्रीसाठी समजा कन्या असेल बरं ठीक आहे. घर विकायला कन्याला कन्या कुठं विकायला इथं विकायला हा इथं कुठली कुठली नक्षत्र आहे ती गुरु शनी गुरु किती 3-20 शेवटचं जग बरोबर शेवटचं जग नाही काय गुरु इथं कुठे आहे 4 आणि 7 इथं चंद्र आहे बघ चतुर्थ आणि 7 वाजता गिरायक आहे पण तुम्ही ताबा बघणार आहे का? शनी गुरुच्या नक्षत्रात तुम्ही ताबा बघणार नाही कारण तुमचं जे स्वतः लागेल तुमचं तिसरं लागायला लागेल ना. गुरुच्या नक्षत्रात तुम्ही ताबा बघणार नाही. गिरायक असून काय करायचं ती म्हणते दे रे बाबा ती म्हणते कशाला दादर त्याला थोडीसा मी उठून जाणार आहे भारतातलं छोटा असलं तर आमचा आता इथे शनी 5 आणि 6 हा हे ह्याचं धनस्थान इथं बघायचं हे प्रॉपर्टीचं एक धनस्थान आहे आणि ह्याचं एक धनस्थान आहे. म्हणजे जेवढा इतर वेळेला प्रॉपर्टीच्या प्रश्नामध्ये जेवढा फायदा जास्त होईल थोडासा कारण हे ह्याचंही धनस्थान बाकीच्या प्रश्नामध्ये 5 म्हणजे अल्टरनेटिव्ह दोन्ही होईल समोरच्यात माझा 50-50 फायदा होईल. पण जेव्हा प्रॉपर्टीचं तुम्ही बोलणार आहे प्रॉपर्टी इथनं बघायची आहे आणि हे याचं धनस्थान आहे म्हणजे प्रॉपर्टीचा इथं फायदा आहे आणि ते त्याचंही धनस्थान आहे ते म्हणजे प्रॉपर्टीच्या प्रश्नामध्ये कन्या लग्नाला शनीचं नक्षत्र थोडंसं जास्त असते. प्रॉपर्टीच्या प्रश्नामध्ये पण तरी समोरच्याच जास्त गिरायकाचा पाहिजे फायदा होईल की तुमचाही नुकसान होणार नाही ना. कारण प्रॉपर्टीचा फायदा झाला आणि इथं शक्यता तुमचा ऑर्डरचा फायदा झाला म्हणजे तुमचंही नुकसान होणार नाही. बोला आणि तू कुठल्या लग्नाला बघायचं आहे? बरोबर वेळात चंद्र असताना शेअरमध्ये गुंतवणूक केली त्या दिवशी बेस्ट आहे गुंतवणुकीचे स्थान. तुम्हाला शेअरमध्ये गुंतवणूक करायची म्हणजे काय आहे मालचा फायदा बरोबर. मालचा फायदा म्हणजे काय पाहिजे तुम्हाला? मालच्या फायदा म्हणजे तुम्हाला दुसरं स्थान पाहिजे. मालच्या फायदा म्हणजे तुम्हाला दुसरं पाहिजे 6वं पाहिजे 10वं पाहिजे ट्रान्झॅक्शनसाठी तिसरं पाहिजे आणि वेगवेगळी माल पाहिजे असला 8 पाहिजे 11. कुठल्या लग्नाला तुम्ही करायचं आहे बोला कुठल्या लग्नाला शेअरमध्ये गुंतवायचं आहे? या ठिकाणी नाही कोणत्या लग्नाला मीन लग्नाला दोन्ही कार्यक्रमाला ऑपरेट होतात 10, 11 आणि 12 काय व्यस्तान आणि हे येतं हे ऑलरेडी व्यस्तान आहे आणि हे येतं व्यस्तान हे येतं धनस्थान आहे आणि हे येतं व्यस्तान. रिअलिटीत काय
हे वेळेचं असतं आणि हे लाभच असतं. आता शेअर मार्केटसाठी जर तुम्ही म्हटला तर ही जी कंडिशन आहे ही तुमची गुंतवणूकच राहील, आलेला पैसा गुंतला जाईल असं आहे. कारण हे 12वे हे व्ययस्थान आहे आणि हे लाभस्थान आहे. आलेला लाभ गुंतवला जाईल, आलेला लाभ गुंतवला जाईल अशी कंडिशन आहे. तुम्ही एखादा बिझनेस जेव्हा करता, गुंतवणूक करता, गुंतवणूक कशासाठी करायची असते? गुंतवणूक करण्यासाठी त्याच्यामधून आउटकम निघाला पाहिजे. तुम्ही जे पैसे घातलेले आहेत ते पैसे परत यायला हवे. त्याच्यासाठी आता एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. बोरवलीचे विराट चौपदरी झाले किंवा आता इथे नवी मुंबई विमानतळ येणार आहे ते मला कळल्यावर मी रिटायर झाल्या काय केलं, 5 एकर जागा माझ्या रिटायरमेंटच्या पैशात तिथं 5 एकर जागा आहे. मला काय वाटलं आता तर माझी 60 झाली आहे, वाढेल कसं काय खर्च आहे, रोग आहे, आजार आहे, दवाखाने आहे, काय मी आता काय करेल की एनए करू, तुकडा तुकडा विकून